नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असे PYQ या ठिकाणी आपण पाहत असतो. आपला विषय कोणता आहे तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयामधले आतापर्यंत झालेल्या TET परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले होते ते आपण या ठिकाणी पाहत असतो. ठीक आहे, मग आजचं आपलं प्रकरण किती आहे तर प्रकरण 9 आहे. प्रकरणाचं नाव आहे अध्ययन उपपत्ती. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याच्यावरील सर्वात जास्त प्रश्न कोणत्या प्रकरणावरती विचारले जात असतील तर ते आहे अध्ययन उपपत्ती. म्हणून हे प्रकरण काय आहे, परीक्षेच्या दृष्टीने सर्वात इम्पॉर्टंट आहे किंवा सर्वात महत्त्वपूर्ण आहे. ठीक आहे, त्याचबरोबर हे प्रकरण कसं आहे मित्रांनो, थोडंसं अवघड प्रकरण आहे. कसं प्रकरण आहे, अवघड प्रकरण आहे, कारण या ठिकाणी काही संकल्पना तर तुम्हाला समजून घ्याव्याच लागतात, पण त्याचबरोबर तुमचं पाठांतर जास्त लागतं. म्हणजे तुम्हाला जास्त गोष्टी या ठिकाणी काय कराव्या लागतात, पाठ करावा लागतात. ठीक आहे, म्हणून हे प्रकरण काय आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, या प्रश्नावरचे जेवढे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न कसे होतात, रिपीट होत आहेत. का रिपीट होत आहेत तर ठराविक घटक आहेत, ठराविक उपपत्ती आहेत. मग कोणती उपपत्ती कोणाची आहे किंवा कोणत्या उपपत्तीमध्ये काय आहे किंवा कोणी कोणत्या प्राण्यावरती प्रयोग केला, हे ठराविक घटक असल्यामुळे काय होत आहेत, हे सगळे प्रश्न परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा विचारले जात आहेत. म्हणून तुमच्यासाठी हे काय खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, मग बघा, थॉर्नडाईकच्या प्रयत्नप्रमाण उपपत्तीनुसार अध्ययनाचे खालीलपैकी कोणते 3 मुख्य नियम आहेत. ठीक आहे, मग अध्ययनाचे मुख्य 3 नियम कोणते सांगितले थॉर्नडाईकने पहा तर सज्जता, सराव आणि परिणाम. ठीक आहे, कोणते सांगितलेत, सज्जता, सराव आणि परिणाम. त्याच्यानंतर इथं दुसरा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो की खालीलपैकी कोणती उपपत्ती ही थॉर्नडाईकची आहे. मग थॉर्नडाईकची उपपत्ती कोणती आहे तर प्रयत्नप्रमाण उपपत्ती ही कोणाची आहे, थॉर्नडाईकची आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न इथं असा फिरून विचारला जातो की प्रयत्नप्रमाण उपपत्ती कोणाची आहे. मग ही प्रयत्नप्रमाण उपपत्ती कोणाची आहे तर ही एडवर्ड थॉर्नडाईकची आहे. कोणाची आहे, एडवर्ड थॉर्नडाईकची आहे. कोणती उपपत्ती, प्रयत्नप्रमाण उपपत्ती. मग या उपपत्तीमध्ये थॉर्नडाईकने काय सांगितलं, अध्यापनाचे किती मुख्य नियम सांगितलेत तर 3 मुख्य नियम सांगितलेत. किती सांगितलेत, 3 नियम सांगितलेत. मग कोणता आहे, पहिला नियम आहे सज्जतेचा नियम, दुसरा आहे सरावाचा नियम आणि तिसरा नियम आहे परिणामाचा नियम. कधी कधी या 3 नियमांचा तुम्हाला क्रम लावण्यासाठी सुद्धा सांगितलं जातं. मग पहिला कोणता आहे, सज्जतेचा आहे, दुसरा सरावाचा आहे आणि तिसरा काय आहे, परिणामाचा नियम आहे. ठीक आहे, तिन्ही नियम तुम्हाला क्रमवार लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला इथं 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर काय, थॉर्नडाईकची उपपत्ती कोणती आहे, प्रयत्नप्रमाण उपपत्ती. याच्यामध्ये त्यांनी कशाचे नियम सांगितले आहेत तर त्यांनी कशाचे नियम सांगितलेत, अध्ययनाचे नियम सांगितलेत. किती नियम सांगितलेत अध्ययनाचे, 3 नियम सांगितलेत. मग त्यामधला पहिला कोणता आहे, सज्जतेचा आहे, दुसरा सरावाचा आहे आणि तिसरा परिणामाचा आहे. ठीक आहे, विषय संपला. थॉर्नडाईकवरती तुम्हाला याच्या बाहेर प्रश्न विचारला जाणार नाही. कोणत्या प्रकरणामध्ये, उपपत्ती या प्रकरणामध्ये. ठीक आहे, मग ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या, पाठ ठेवायच्या आहेत. ठीक आहे, पाठच ठेवायचं. ठीक आहे, ओके. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2, अध्ययन म्हणजे अनुभवामुळे वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल ही व्याख्या कोणी केली. पहा, अध्ययन म्हणजे अनुभवामुळे वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल ही व्याख्या कोणी केली. मग ही व्याख्या मॉर्गन आणि किंग्स यांनी केली आहे. ठीक आहे, मानसशास्त्रात मॉर्गन आणि किंग यांची ही व्याख्या काय प्रमाणित मानली जाते. आणि याच्यामध्ये लक्षात घ्या, याच्यात वर्तनामधला कोणता बदल ग्राह्य धरला जातो तर कायमस्वरूपी होणारा बदल या ठिकाणी ग्राह्य धरला जातो. ठीक आहे, म्हणजे जे काही तात्पुरते बदल असतात ते तात्पुरते बदल म्हणजे अध्ययन मानले जात नाही. मग तात्पुरते बदल कोणते असतात, उदाहरणार्थ पहा, थकवा आला असेल किंवा एखाद्या अंमली पदार्थामुळे शरीरामध्ये होणारे बदल असतील तर हे बदल कसे असतात, तात्पुरते बदल असतात. मग तात्पुरते बदल हे अध्ययन मानलं जात नाही. तर कोणते बदल हे अध्ययन मानलं जात आहे, वर्तनामध्ये होणारे कायमस्वरूपी बदल, जे कायमस्वरूपी बदल आहेत तेच अध्ययन मानले जातात. आणि अशी व्याख्या कोणी केलेली आहे तर मॉर्गन आणि किंग्स यांनी केलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 3 नंबर, कुत्र्यावर प्रयोग करून अभिजात अभिसंधान ही उपपत्ती कोणी मांडली. कोणती उपपत्ती, अभिजात अभिसंधान ही उपपत्ती कोणी मांडली असं विचारलंय. मग ही उपपत्ती कोणाची आहे तर ही इवान पॉव्लोव यांची ही उपपत्ती आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न विचारला जातो की हे जे पॉव्लोव आहेत हे कोणत्या देशाचे शरीरशास्त्रज्ञ होते तर हे रशियन शरीरशास्त्रज्ञ होते. कोणत्या देशाचे होते, रशियन होते. त्यांनी कोणत्या प्राण्यावरती प्रयोग केला हेही विचारलं जातं. मग कोणत्या प्राण्यावरती प्रयोग केलाय, कुत्र्यावरती प्रयोग केलाय. त्याच्यानंतर इवान पॉव्लोव यांनी खालीलपैकी कोणती उपपत्ती मांडली हाही प्रश्न विचारला जातो. मग त्यांनी कोणती उपपत्ती मांडली आहे,
अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडली आहे, ठीक आहे. आणि या प्रयोगाद्वारे त्यांनी काय केलं पहा, लाळ गाळण्याच्या प्रयोगाद्वारे नैसर्गिक उद्दीपक, मग नैसर्गिक उद्दीपक काय, अन्न आणि कृत्रिम उद्दीपक घंटी यांचे अभिसंधान स्पष्ट केले, ठीक आहे. म्हणजे नैसर्गिक उद्दीपक आणि कृत्रिम उद्दीपक यांचे यांनी काय केलेलं आहे, अभिसंधान केलेलं आहे. म्हणून या उपपत्तीला काय म्हणतात, अभिजात अभिसंधान उपपत्ती. कोणाची आहे, इवान पावेलोवची आहे, ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तो कोणत्या देशाचा आहे, रशियाचा आहे, ठीक आहे. त्याने कोणत्या प्राण्यावरती प्रयोग केला, कुत्र्यावरती केला. विषय संपला. पुढे बघूया. साधक अभिसंधान मध्ये कोणत्या गोष्टीवर अधिक भर आहे, कशामध्ये, साधक अभिसंधान ही जी उपपत्ती आहे, कोणती उपपत्ती, साधक अभिसंधान, याच्यामध्ये कशावरती भर आहे असं विचारलंय. उद्दीपक, प्रतिसाद, प्रबलीकरण आणि वरील सर्व. मग यापैकी याच्यामध्ये कोणत्या गोष्टीवर अधिक भर दिलेला आहे, तर तो प्रबलीकरण या गोष्टीवरती अधिक भर दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न इथं आपल्याला विचारला जातो म्हणण्यापेक्षा विचारलेला आहे की बाबा ही साधक अभिसंधान ही उपपत्ती कोणाची आहे. मग ती कोणाची आहे, तर ती स्किनर याची उपपत्ती आहे, ठीक आहे. आणि याच्या उपपत्तीत काय आहे, प्रबलीकरण हे काय आहे, अत्यंत महत्वाचे आहे. मग योग्य प्रतिसादाला बक्षीस मिळाल्यास तो प्रतिसाद काय होतो, दृढ होतो, ठीक आहे. हे कोणाचं म्हणणं आहे, स्किनरचं म्हणणं आहे. त्याच्यासाठी त्याने कोणती उपपत्ती मांडली, तर साधक अभिसंधान ही उपपत्ती त्याने मांडलेली आहे, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 5. कोहलर यांनी चिंपांजीवर प्रयोग करून कोणती उपपत्ती मांडली. कोणी, कोहलर. तुम्हाला सांगितलं होतं कोहलर म्हणजे आपला विराट कोहली आला की तुम्हाला मर्मदृष्टीमूलक उपपत्ती काय करायची, लक्षात ठेवायची आहे. कोहलरची कोणती उपपत्ती आहे, तुम्ही याला कोहलर म्हणा किंवा कोहली म्हणा, काही हरकत नाही, ठीक आहे, कारण पर्यावरण आपल्याला कळतं. मग कोहलरची उपपत्ती कोणती आहे, मर्मदृष्टीमूलक उपपत्ती आहे. आणि या उपपत्तीमध्ये त्याने कशावरती प्रयोग केलाय, तर चिंपांजीवरती प्रयोग केलाय. कशावरती, चिंपांजीवरती. त्या चिंपांजीचं नाव काय होतं, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. मग त्या चिंपांजीचं नाव काय होतं, तर सुलतान नाव होतं त्या चिंपांजीचं, ठीक आहे. मग सुलतान नावाच्या चिंपांजीवर प्रयोग करून कोहलर यांनी स्पष्ट केलं की अध्ययन हे केवळ प्रयत्नाने नसून ते काय, अचानक सुचणाऱ्या युक्तीने म्हणजेच मर्मदृष्टीने होतं. त्याचं काय म्हणणं आहे, अध्ययन हे केवळ प्रयत्नाने होत नाही, तर अचानक सुचणारी जी काही युक्ती आहे त्याने अध्ययन होतं. मग युक्तीलाच आपण काय म्हणतो, मर्मदृष्टी म्हणतो. म्हणून कोहलरची उपपत्ती कोणती आहे, मर्मदृष्टीमूलक उपपत्ती आहे, ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहेत किंवा समजून घ्यायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक सगळ्यात महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही तुमच्या TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमच्या TET परीक्षेच्या TET परीक्षेचा संपूर्ण सिलेबस या ठिकाणी तुमचा कव्हर केलेला असणार आहे, ठीक आहे. मग यामध्ये 10 टेस्ट पेपर, त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी पाठवल्या जातील. आता या फक्त प्रश्नपत्रिकाच पाठवल्या जातील का, तर या कशा पाठवल्या जातील, तुम्हाला उत्तरासहित म्हणजे उत्तर सूची सहित या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी पाठवून दिल्या जातील, ठीक आहे. त्याचबरोबर बरेच जण विचारतात की सर आतापर्यंत झालेल्या सगळ्या, मग नेमकं किती बाबा किंवा कधीपासूनच्या प्रश्नपत्रिका, तर TET परीक्षेची सुरुवात कधी झालेली आहे, 2013 पासून झालेली आहे. मग 2013 पासून आतापर्यंत म्हणजे 2025 पर्यंत झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवल्या जातील. त्याच्यानंतर काही जण विचारतात सर या प्रश्नपत्रिका तुम्ही कोणत्या पेपरच्या पाठवणार, की बाबा आतापर्यंत झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत या कोणत्या पेपरच्या असणार आहेत, तर मग या बघा या ठिकाणी पेपर 1च्या पण असणार आहेत, त्याचबरोबर पेपर 2च्या पण असणार आहेत. म्हणजे दोन्ही पेपरच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी पाठवून दिल्या जातील. त्यासोबत त्यांची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला पाठवून दिली जाईल, ठीक आहे. आता बरेच जण विचारतात की सर फक्त प्रश्नपत्रिकाच पाठवणार का, त्याच्यासोबत आम्हाला अभ्यास करण्यासाठी दुसरं काय पाठवणार, तर त्या ठिकाणी आपण तुम्हाला अभ्यास करण्यासाठी फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा पाठवत आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील, मराठी असेल, हिंदी असेल, ज्यांनी इंग्रजी घेतलं त्यांच्यासाठी इंग्रजी असेल, मानसशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, म्हणजे सगळ्या विषयाच्या तुम्हाला डिटेल्समध्ये नोट्स तुम्हाला दिल्या जातील. एवढ्या डिटेल्स नोट्स आहेत मित्रांनो. आता समजा मानसशास्त्राच्या नोट्स किती पानाच्या आहेत, 70 पानाच्या आहेत. पण या 70 पानामधून तुम्हाला परीक्षेमध्ये 30 पैकी कमीत कमी 25 प्रश्न काय होणार, 100% परीक्षेमध्ये विचारले जाणार, ठीक आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे
इयत्ता 4थी ते 8वीचे जे काही शालेय पुस्तकं आहेत, मग इयत्ता 4थीचा इतिहास असेल, इयत्ता 4थीचा भूगोल असेल, इयत्ता 5वीचा इतिहास भूगोल, इयत्ता 6वी इतिहास भूगोल राज्यशास्त्र विज्ञान, इयत्ता 8वी इतिहास भूगोल राज्यशास्त्र विज्ञान, ह्या सगळ्या विषयावरती आपल्याला काय भरपूर सारे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात. मग आपण त्यांच्यासुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी देत आहोत. ठीक आहे. मग त्यामध्ये 4थी ते 8वीचा इतिहास असेल, 4थी ते 8वीचा भूगोल असेल, 4थी ते 8वीचं राज्यशास्त्र असेल आणि 4थी ते 8वीचं विज्ञान सुद्धा त्या ठिकाणी असेल. ठीक आहे. मग तुम्ही जर फक्त एवढ्याच मटेरियलचा, आपण दिलेल्या एवढ्याच मटेरियलचा अभ्यास केला तर तुम्ही किती मार्क घेऊ शकता परीक्षेमध्ये? तर 100 पेक्षा तुम्ही जास्त मार्क त्या ठिकाणी सहज घेऊ शकता. म्हणजे तुम्ही परीक्षा चांगल्या गुणांनी, चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होऊ शकता. ठीक आहे. मग या ठिकाणी याची किंमत किती आहे? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे? फक्त 200 रुपये. पण त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक बांधवांच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. किती रुपयाला भेटणार आहे? 139 रुपयाला फक्त. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पाठवायचे आहेत? तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, व्हॉट्सॲपला आपला नंबर आहे 9689141630. पुन्हा एकदा सांगतो, 9689141630 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे, स्कॅनर किंवा QR कोड पाठवा. स्कॅनर किंवा QR कोड एवढा मेसेज करायचा आहे. तुमचा मेसेज आल्याबरोबर तुम्हाला काय केलं जाईल, त्या ठिकाणी आपला स्कॅनर किंवा QR कोड पाठवला जाईल. मग तुम्हाला काय करायचं आहे, त्या स्कॅनरवरती किती रुपये पाठवायचे आहेत? 139 रुपये पाठवायचे आहेत. स्कॅनरवरती का पैसे पाठवायचे? तर स्कॅनरवरती पैसे पाठवणं सोपं असतं, सुरक्षित असतं. त्याचबरोबर आपले पैसे चुकून दुसऱ्या व्यक्तीला जाण्याचा धोकाही त्या ठिकाणी राहत नाही. तुम्हाला जर स्कॅनरवर पाठवता येत नसतील तर तुम्ही डायरेक्ट या नंबरवरती गुगल पे, फोन पेही करू शकता. परंतु स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं? सोपं असतं, सुरक्षित असतं. ठीक आहे. मग तुम्हाला 139 रुपये पाठवायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचं पेमेंट झाल्यावरती काय करायचं आहे? त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. काय करायचं आहे? एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट आपल्याला व्हॉट्सॲपवरती पाठवायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला? तर हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630. या व्हॉट्सॲप नंबरवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल? संपूर्ण स्टडी मटेरियल त्या ठिकाणी PDF फाईलच्या स्वरूपामध्ये काय केलं जाईल? तुम्हाला पाठवून दिलं जाईल. ठीक आहे. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 6 आहे, ज्ञाने यांच्या श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीमध्ये सर्वात उच्च दर्जाचं काय? आता काय विचारलंय? सर्वात उच्च दर्जाचं म्हणजे शेवटचा टप्पा कोणता आहे असं आपल्याला विचारलंय. मग हा शेवटचा टप्पा कोणता आहे? तर समस्या निराकरण यांचा हा श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीमधला शेवटचा टप्पा आहे. मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जातो की बाबा श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणाची आहे? काय श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती कोणाची आहे? तर ती रॉबर्ट गॅने यांची आहे. कोणाची आहे? रॉबर्ट गॅने यांची. मग रॉबर्ट गॅने यांनी अध्ययनाचे किती टप्पे सांगितलेत? तर किती टप्पे सांगितलेत अध्ययनाचे? 8 टप्पे सांगितलेत. किती टप्पे सांगितलेत? 8 टप्पे. मग त्याच्यातील समस्या निराकरण हा जो टप्पा आहे हा काय आहे? सर्वोच्च टप्पा आहे. या 8 मधला सर्वोच्च टप्पा कोणता आहे? समस्या निराकरण आहे. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 7 नंबर, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन ही उपपत्ती कोणी मांडली? मग ही उपपत्ती कोणी मांडली आहे? डेव्हिड असुबेल यांनी मांडली. पुढचा प्रश्न असा असू शकतो की डेव्हिड असुबेल यांनी खालीलपैकी कोणती उपपत्ती मांडली आहे? मग त्यांनी कोणती उपपत्ती मांडली? अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन ही उपपत्ती कोणी मांडलेली आहे? डेव्हिड असुबेल यांनी मांडलेली. मग काय म्हणणं आहे बाबा त्यांचं? तर बघा, नवीन माहिती ही आधीच्या माहितीशी जोडून शिकणे म्हणजेच काय? अर्थपूर्ण अध्ययन होईल. म्हणजे प्रश्न असाही विचारू शकतात की अर्थपूर्ण अध्ययन म्हणजे काय, किंवा डेव्हिड असुबेल यांच्या मते अर्थपूर्ण अध्ययन म्हणजे काय? तर काय? नवीन माहिती ही आपल्याकडे असणाऱ्या आधीच्या माहितीशी जोडून शिकणे, त्यालाच काय म्हटलंय त्यांनी? अर्थपूर्ण अध्ययन म्हटलं आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 8 नंबर, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीचे जनक कोण? आता बघा काय विचारलंय, सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीचे जनक कोण? म्हणजे सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणाची आहे? तर ही कोणाची आहे? अल्बर्ट बांदुरा यांची आहे. कोणाची आहे? अल्बर्ट बांदुरा. मग अल्बर्ट बांदुरा यांच्या मते मुले हे काय होतात बघा, तर दुसऱ्यांच्या वर्तनाचं निरीक्षण करून आणि त्यांचे अनुकरण करून शिकतात. मग असंही विचारू शकतात की खालीलपैकी कोणाच्या मते मुले दुसऱ्यांच्या वर्तनाचं निरीक्षण करून आणि त्यांचे अनुकरण करून शिकतात? मग कोणाच्या मते? अल्बर्ट बांदुराच्या मते. आणि हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी कोणती उपपत्ती मांडली? सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती मांडली आहे. ठीक आहे.
पुढे बघा प्रश्न क्रमांक 9, क्षेत्रीय उपपत्ती मध्ये जीवन अवकाश ही संकल्पना कोणी मांडली? मग तुम्हाला माहित पाहिजे बाबा की क्षेत्रीय उपपत्ती कोणाची आहे. मग तुम्हाला मी सांगितलं या प्रकरणामध्ये काही गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहेत. मग काय पाठ करायचं आहे की कोणती उपपत्ती कोणाची आहे हे सगळ्यात पहिलं पाठ करायचं आहे. सगळ्यात अगोदर पाठ काय करायचं आहे, कोणती उपपत्ती कोणाची आहे. नाव घेतलं की तुम्हाला त्या व्यक्तीची उत्पत्ती डोळ्यासमोर आली पाहिजे, एवढं पाठ करायचे. मग क्षेत्रीय उपपत्ती कोणाची आहे तर ही कुर्ट लेविनची आहे. कुर्ट नाही, काय आहे, कुर्ट लेविन. ठीक आहे, कुर्ट लेविनची आहे. त्याच्यानंतर बघा मग त्याच्यामध्ये त्यांनी कोणती संकल्पना मांडली. दुसरा प्रश्न असा असू शकतो की क्षेत्रीय उत्पत्तीमध्ये कुर्ट लेविन यांनी कोणती संकल्पना मांडली. मग कोणती संकल्पना मांडली त्यांनी, जीवन अवकाश ही संकल्पना मांडली. किंवा सरळ सरळ असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जीवन अवकाश ही संकल्पना कोणाची आहे. मग ती कोणाची आहे, कुर्ट लेविनची आहे. ठीक आहे, मग बघा कुर्ट लेविनच्या मते व्यक्ती आणि तिचे वातावरण मिळून जीवन अवकाश तयार होते असं कोणी सांगितलंय, कुर्ट लेविनने सांगितलंय. ठीक आहे. प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणाशी संबंधित आहे, काय सांगितलंय, प्रभुत्व संपादन ही जी उपपत्ती आहे ही कोणाशी संबंधित आहे, डॉक्टर ब्लूम, कॅरोल, स्किनर आणि 1 व 2 दोन्ही. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे 1 व 2 दोन्ही. कारण प्रभुत्व संपादन उपपत्ती ही डॉक्टर ब्लूम त्याचबरोबर कॅरोल या दोघांशीही संबंधित आहे. मग बघा जॉन कॅरोल यांनी काय केलं, प्रारूप मांडलेलं आहे. कशाचं, प्रभुत्व संपादन उपपत्तीचं. मग जर प्रश्न विचारला की बाबा प्रभुत्व संपादन उपपत्तीचं प्रारूप कोणी मांडलं तर कोणी मांडलं, जॉन कॅरोलनी मांडलं. आणि बेंजामिन ब्लूम, डॉक्टर ब्लूमने काय केलं बघा, तर यांनी ही उपपत्ती विकसित केली आहे. मग जर प्रश्न विचारला की प्रभुत्व संपादन उपपत्ती कोणी विकसित केली तर ती कोणी विकसित केली, डॉक्टर ब्लूमने विकसित केली. मग या उपपत्ती कोणाशी संबंधित आहे तर याच्यामध्ये डॉक्टर ब्लूमचं पण योगदान आहे आणि डॉक्टर नाही हा कॅरोलचं पण योगदान आहे. मग 1 व 2 दोन्ही पर्याय हे आपलं काय असणार आहे, उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, मर्मदृष्टी निर्माण होण्यासाठी कशाची आवश्यकता असते. काय विचारलं आपल्याला, मर्मदृष्टी निर्माण होण्यासाठी कशाची आवश्यकता असते. मग कशासाठीची आवश्यकता असते तर संपूर्ण परिस्थितीचं आकलन याची आवश्यकता असते. मग बघा समष्टवादी विचारानुसार भागापेक्षा पूर्णकडे पाहिल्यावर मर्मदृष्टी प्राप्त होते. कशाकडे बघायचं आपल्याला, पूर्णकडे बघायचं आहे. मग मर्मदृष्टी उपपत्तीमध्ये काय असायचं, आपल्याला संपूर्ण परिस्थितीचं आकलन होतं, म्हणजे पूर्ण भागाकडे आपल्याला बघायचंय. ठीक आहे. स्किनर पेटीमध्ये उंदराने कळ दाबल्यावर त्याला काय मिळत असे. बघा स्किनरच्या पेटीमध्ये उंदराने कळ दाबल्यावर त्याला काय मिळायचं तर त्याला अन्न मिळायचं. मग बघा BF स्किनर किंवा स्किनरची उपपत्ती कोणती आहे, प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे. मग कोणती उपपत्ती आहे, साधक अभिसंधान उपपत्ती आहे. या उपपत्तीमध्ये त्याने काय केलं होता, एका विशेष पेटीचा वापर केला होता. मग जिला काय म्हटलं जातं, तिला स्किनर पेटी म्हटलं जातं. काय, स्किनर पेटी. ठीक आहे. मग या ठिकाणी अन्न हा घटक मग काय म्हणून पाहिला जातो तर हा धनात्मक प्रबलिक म्हणून पाहिला जातो. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13, थॉर्नडाईकच्या प्रयोगात भुकेलेल्या मांजरासमोर कोणते लक्ष ठेवले होते. म्हणजे काहीही प्रश्न विचारलेत आपल्याला, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की थॉर्नडाईकच्या प्रयोगामध्ये भुकेलेल्या मांजरासमोर काय ठेवलं जायचं किंवा काय लक्ष ठेवलं जायचं तर मासा ठेवला जायचा. ठीक आहे. मग मासा हे मांजरासाठी काय होतं, उद्दीपक होतं. त्यामुळे मांजर काय पिंजऱ्याबाहेर येण्यासाठी हालचाली करत असायचं. ठीक आहे. पुढे जाऊया. 14 नंबर, खालीलपैकी कोणती उपपत्ती ज्ञानात्मक गटात मोडत नाही. ऑप्शन काय दिलेत, ब्रुनरची उपपत्ती, स्किनरची उपपत्ती, आसुबेलची उपपत्ती आणि पियाजेची उपपत्ती. मग यापैकी स्किनरची उपपत्ती ही जी आहे ही ज्ञानात्मक गटामध्ये मोडत नाही. मग स्किनरची उपपत्ती कोणत्या गटामध्ये मोडते तर ही वर्तनवादी गटामध्ये मोडते. मग ज्ञानात्मक गटात मोडणारी उपपत्ती लक्षात ठेवायची आहे, ब्रुनरची आहे, आसुबेलची आहे आणि पियाजेची उपपत्ती आहे. ठीक आहे. ज्ञानरचनावाद या संकल्पनेचा मूळ आधार कोण. ज्ञानरचनावाद ही जी संकल्पना आहे या संकल्पनेचा मूळ आधार कोण आहे तर मूळ आधार हा विद्यार्थी आहे. मग विद्यार्थी स्वतःचे ज्ञान काय करतो, स्वतः रचतो, म्हणून याला काय म्हटलं जातं, ज्ञानरचनावाद म्हटलं जातं. आणि ज्ञानरचनावादावरती कोणी भर दिलेला आहे हाही प्रश्न विचारला जातो. मग बघा पियाजे आणि वायगोट्स्की यांनी काय केलेलं आहे, ज्ञानरचनावाद या संकल्पनेवरती भर दिलेला आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. 16 नंबर, ग्याने यांच्या श्रेणीबद्ध रचनेत संकेत अध्ययन हा कितवा क्रमांक आहे. बघा ही ग्यानेची जी श्रेणीबद्ध उपपत्ती आहे याच्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात. मग संकेत काय विचारलंय, संकेत अध्ययन हा कितवा टप्पा आहे,
तर संकेत अध्ययन हा पहिला टप्पा आहे, खूप महत्त्वाचा आहे. मग हा संकेत अध्ययन श्रेणीमधील काय सर्वात पायाभूत आणि प्राथमिक प्रकार आहे, म्हणजेच काय आहे पहिला प्रकार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये किती टप्पे आहेत? 8 टप्पे आहेत. शेवटचा टप्पा कोणता आहे? तर तो समस्या निराकरण आहे. याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी सूचना मित्रांनो, आपण महा टीईटी भरती 2026 किंवा महा टीईटी परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स किंवा रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे. मग आपल्या बॅचमध्ये किती विषय असतील? तर आपल्या बॅचमध्ये महत्त्वाचे असे 2 विषय असतील. कोणते 2 विषय असतील? तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्याचबरोबर मराठी व्याकरण, हे 2 विषय असतील. बॅचचं स्वरूप काय असणार आहे? तर आपली बॅच पूर्णपणे काय असणार आहे? रेकॉर्डेड स्वरूपाची असणार आहे. कशी असणार आहे? रेकॉर्डेड स्वरूपाची असणार आहे. म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही केव्हाही लेक्चर पाहू शकता आणि एखादं लेक्चर तुम्ही कितीही वेळेस पाहू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा बॅचचं स्वरूप कसं असणार आहे किंवा याच्यामध्ये तुम्हाला कसं शिकवलं जाईल? तर बघा प्रत्येक प्रकरणानुसार काय असेल? लेक्चर असेल. त्याच्यानंतर प्रकरणानुसारच स्पेशल त्या लेक्चरचे काय असेल? नोट्स असेल. आणि लेक्चर झाल्यानंतर नोट्स वाचल्यानंतर तुम्हाला त्या प्रकरणानुसार काय केलं जाईल? त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट सुद्धा दिली जाईल. म्हणजे तुम्हाला किती शिकवलेलं, किती कळालं आहे, तुमची किती तयारी झाली, याचा सराव सुद्धा तुमचा या ठिकाणी घेतला जाईल. ठीक आहे. म्हणजे बघा आपण जे अध्ययनाचे जे 3 नियम आहेत ना, ह्या तिन्ही नियमाचा वापर करतोय. म्हणजे एकतर काय करतोय? लेक्चर बघणार आधी, नंतर नोट्स वाचणार आणि पुन्हा आपण किती शिकलो हे बघण्यासाठी आपण त्याचा सराव सुद्धा करणार आहोत. ठीक आहे. त्याचबरोबर मग हे 2 विषय तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्काला आहेत बाबा? तर हे 2 विषय तुम्हाला परीक्षेमध्ये 60 मार्काला आहेत. किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. मग आपला कोर्स जो घेईल त्याला 60 पैकी किती मार्क पडतील? तर 50 पेक्षा जास्त मार्काची हमी आपण त्या ठिकाणी देत आहोत. ठीक आहे. 50 पेक्षा जास्तच मार्क, म्हणजे कुणाला 55 पडतील, कुणाला 56 पडतील, कुणाला 54 सुद्धा पडतील. ठीक आहे. पण कमीत कमी किती पडतील? कमीत कमी 50 मार्क तर 100% पडतील. ठीक आहे. मग बघा जर या 60 पैकी 50 मार्क पडले तर तुम्ही परीक्षा सहज पास होताय. कारण परीक्षा पास व्हायला किती मार्क लागतात? आपल्याला 90 मार्क लागतात. त्याच्यापैकी 50 मार्क आपल्याला पडले, मग आपल्याला खाली किती मार्क पाडायचे आहेत? 40 मार्क पाडायचे आहेत. 40 मार्क किती पैकी पाडायचे आहेत? राहिलेल्या 90 प्रश्नापैकी 40 प्रश्न बरोबर आणायचे आहेत. मग 90ला जर तुम्ही टोलेही मारले, अंदाज 25 टोलेही मारले, तरी तुमचे किती टोले बरोबर लागतील? 25 टोले बरोबर लागतील. मग तुम्हाला एक्झॅक्ट किती मार्क घ्यायचे आहेत? तर फक्त 15 मार्क घ्यायचे आहेत. किती मार्क घ्यायचे? फक्त 15 प्रश्न बरोबर आणायचे तुम्हाला. किती पैकी? 90 पैकी. मग मला वाटत नाही की असा कुठला एखादा शिक्षक असेल की ज्याला 15 पैकी 90 प्रश्न हे 100% बरोबर येत नसतील. असं कुणीच नसणार आहे. सगळ्या येत असतात. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, हे 2 विषय काय आहेत? तुमची टीईटी परीक्षा पास करून देण्याची गुरुकिल्ली आहेत किंवा यशाची हमी आहेत, खात्री आहे. ठीक आहे. ह्या 2 विषयामध्ये तुम्ही मार्क मिळवा, तुम्ही टीईटी आरामात पास होऊन जाताल. ठीक आहे. आणि ह्या 2 विषयाचा अजून एक महत्त्वाचा विषय किंवा महत्त्वाचं वैशिष्ट्य की हे 2 विषय काय आहेत? तुमचा पेपर 1 साठी आहेत. मग आपली बॅच कोणासाठी असणार आहे? पेपर 1 साठी सुद्धा असणार आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा असणार आहे. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी अतिशय उपयुक्त बॅच असणार आहे. आपण बाकीच्या सारखे तुमच्याकडून पैसे लुबाडत नाही की पेपर 1 साठी वेगळा कोर्स घ्या, पेपर 2 साठी वेगळा कोर्स घ्या. आणि जेव्हा विद्यार्थी ओपन करून बघतो तेव्हा जे पेपर 1 मध्ये असतंय तेच पेपर 2 मध्ये असते. म्हणजे जे लेक्चर पेपर 1 ला अपलोड करतात तेच लेक्चर पुन्हा पेपर 2 ला असतात. आणि जेव्हा विद्यार्थी म्हणतो त्यावेळेस फोन करून काय म्हणतात? अरे बाबा दोन्हीचा सिलेबस एकच आहे. मग पैसे दोन्हीचे वेगवेगळे का घेता? सिलेबस एक आहे तर दोन्हीचे पैसे एकत्रच घ्या, दोन्हीचा कोर्स एकत्रच द्या ना, काही अडचण नाही. पण नाही, ते बनवतात, उल्लू बनवतात. आपण तसं करत नाही. ठीक आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं, तुमचा पेपर 1 असो, तुमचा पेपर 2 असो, दोघांसाठी अतिशय उपयुक्त विषय आहेत किंवा अतिशय परिपूर्ण अशी कोर्स आहे. त्याच्यानंतर बघा हे 2 विषय असे आहेत की हे तुम्हाला परीक्षेमध्ये काय आहेत? अनिवार्य विषय आहेत. म्हणजे तुम्हाला हे विषय असतात म्हणजे असतात, तुम्हाला घ्यावाच लागतात, यांना काही ऑप्शन नाही. म्हणजे बघा तुमचं मराठी हिंदी असू द्या तरी तुम्हाला हे 2 विषय असतात, तुमचं इंग्रजी असू द्या हे 2 विषय असतात, तुमचा पेपर 1 असू द्या तरी हे 2 विषय असतात, तुमचा पेपर 2 असू द्या तरी हे 2 विषय असतात, पेपर 2 मध्ये तुमचं समाजशास्त्र असू द्या तरी 2 विषय असतात, पेपर 2 मध्ये तुमचं गणित विज्ञान असू द्या तरी हे 2 विषय काय असतात? कंपल्सरी असतात. म्हणजे हे 2 विषय काय आहेत? अनिवार्य आहेत. तुम्हाला काय आहेत? हे विषय कंपल्सरी आहेत. म्हणजे यांचा अभ्यास करणं सगळ्यात गरजेचं आहे. ठीक आहे. मग आपल्या बॅचची किंमत किती आहे मित्रांनो? तर फक्त आणि फक्त 1000 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे? 1000 रुपये किंमत आहे. पण तुम्ही म्हणता सर काही ऑफर आहे की नाही? मग तरी तुमच्यासाठी काय आपल्या या ठिकाणी स्पेशल ऑफर आहे. मग जर तुम्ही स्पेशल ऑफरनुसार जर आज आपली बॅच जॉईन केली, आज आपला कोर्स तुम्ही परचेस केला तर तो तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे?
499 रुपयाला भेटणार आहे. आता या ठिकाणी बघा 499 रुपये आणि त्याच्यामध्ये काही अजून चार्जेस ॲड होतात. असे एकूण तुम्हाला किती पेमेंट करावं लागतं, तर 523 रुपयाचं पेमेंट करावं लागतं. किती पेमेंट करावं लागतं, 523 रुपयाचं. हे पेमेंट तुम्हाला कुठं करायचं आहे, तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. कुठं करायचं आहे, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं आहे. मग आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे, आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला ॲप्लिकेशन प्ले स्टोअरमध्ये सुद्धा भेटेल किंवा तुम्ही जर मला व्हॉट्सॲपला मेसेज केला, आपला व्हॉट्सॲपला नंबर हा आहे 9689141630. या नंबरवरती एक मेसेज जरी केला की सर आम्हाला लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल, आपल्या ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठवून दिली जाईल. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 17, समष्टी म्हणजे काय. आता काय सांगितलं आपल्याला, समष्टी म्हणजे काय एवढाच आपल्याला प्रश्न विचारला आहे. मग समष्टी म्हणजे काय, तर समष्टी म्हणजे पूर्ण. समष्टी म्हणजे काय, पूर्ण. मग बघा दुसरा प्रश्न आपल्याला विचारू शकतात की बाबा हा समष्टी हा जो शब्द आहे हा मूळ कोणत्या भाषेतील शब्द आहे. कारण आपल्याला असे प्रश्न विचारलेले आहेत. बघा आपल्याला सायकोलॉजी हा कोणत्या भाषेतला शब्द आहे असं विचारलं जातं. त्याच्यानंतर सायकोलॉजी या शब्दाची फोड कशी होते हेही प्रश्न विचारलेले आहेत. मग इथेही विचारू शकतात की बाबा समष्टी. आता समष्टी शब्दाचा अर्थ विचारलाय म्हटलं, पुढचा प्रश्न काय विचारू शकतात की बाबा समष्टी हा शब्द कोणत्या भाषेतून आलाय, तर कोणत्या भाषेतून आलाय, जर्मन भाषेतून आलाय. जर्मन भाषेत या शब्दासाठी कोणता शब्द वापरला जायचा, तर गेस्टाल्ट हा शब्द या शब्दासाठी, समष्टी या शब्दासाठी वापरला जायचा. मग गेस्टाल्ट या शब्दाचा अर्थ काय होतो, तर पूर्णत्व किंवा आकृतिबंध किंवा समग्रता. ठीक आहे, मग पूर्णत्व म्हणजेच काय, पूर्ण. मग बघा गेस्टॉल म्हणजेच काय आहे, समष्टी आहे. समष्टी म्हणजेच काय आहे, पूर्ण आहे. हा क्रम तुम्ही लक्षात ठेवायचा. ठीक आहे, म्हणजे कितीही फिरून प्रश्न विचारला तर आपली तयारी तसं असेल तर आपलं उत्तर चुकणार नाही. पुढचा प्रश्न, बांदुरा यांच्या निरीक्षणात्मक अध्ययनातील पहिला टप्पा कोणता. आता काय विचारलंय की बांदुरा यांचं जे निरीक्षणात्मक अध्ययन आहे त्याच्यातला पहिला टप्पा कोणता आहे. मग सगळ्यात पहिला टप्पा कोणता आहे, त्यांचा अवधान आहे. अवधानालाच आपण काय म्हणतो, थोडक्यात लक्ष. काय, लक्ष. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा प्रश्न आपल्याला विचारला जातो, निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती कोणाची आहे. मग ही कोणाची उपपत्ती आहे, तर ही बांदुरा, अल्बर्ट बांदुराची ही उपपत्ती आहे. कोणती, निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. ठीक आहे, याच्यातला पहिला टप्पा कोणता आहे, अध्ययन आहे. मग बघा जोपर्यंत बालक एखाद्या गोष्टीकडे लक्ष किंवा अवधान किंवा काय, लक्ष किंवा अवधान देत नाही तोपर्यंत शिक्षण सुरू होत नाही, असं कोण म्हणतोय, अल्बर्ट बांदुरा म्हणतोय. कोणत्या उपपत्तीमध्ये म्हणतोय, निरीक्षणात्मक अध्ययनातील उपपत्तीमध्ये म्हणतोय. ठीक आहे, आशय आणि अध्यापनशास्त्र यांचा मेळ घालणारी उपपत्ती कोणती. काय, आशय आणि अध्यापनशास्त्र यांचा मेळ घालणारी उपपत्ती. बघा इथं वरील सर्व पर्याय आहे. मग हे ब्रुनरची उपपत्ती सुद्धा काय करते, आशय आणि अध्यापनशास्त्रांचा मेळ घालते. आसुबेलची पण घालते, ब्लूमची पण. मग उत्तर आहे आपलं वरील सर्व, हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, मग या सर्व उपपत्तींचा वापर शैक्षणिक नियोजनामध्ये काय आहे, महत्त्वाचा ठरतो. म्हणून आपलं उत्तर काय, वरील सर्व हे आपलं उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न काय बघा, या ठिकाणी आपला 20 नंबर आहे. सराव केल्यामुळे अध्ययनात होणारी प्रगती कोणत्या नियमावर आधारित आहे. काय, सराव केल्यामुळे. बघा इथं उत्तरामध्ये प्रश्नामध्येच दिले आपल्याला, कशामुळे, सराव केल्यामुळे अध्ययनात होणारी प्रगती. मग कोणत्या नियमावर आधारित असेल, तर ती सरावाच्या नियमावरतीच आधारित असेल. मग बघा लॉ ऑफ एक्सरसाइज नुसार ज्या क्रियेचा सराव होतो ती अधिक पक्की होते. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं, सराव केल्यामुळे अध्ययनात होणारी प्रगती कोणत्या नियमावरती आधारित आहे, तर सराव याच नियमावरती ती आधारित आहे. म्हणजे प्रश्नामध्येच त्यांनी आपल्याला उत्तर दिलं होतं पण तरी आपल्याला प्रश्न विचारला होता. ठीक आहे, काही हरकत नाही. पुढचा प्रश्न बघू, 21 नंबर. पावलोवच्या प्रयोगात घंटी हा उद्दीपक आहे. आता इथं डॅश डॅश आहे किंवा कोणता उद्दीपक आहे असं म्हणायला पाहिजे होतं. हा उद्दीपक डॅश डॅश आहे असा इथं प्रश्न असेल पण आपल्याकडून टायपिंग करायचं राहिलं असेल. ठीक आहे, काही हरकत नाही. मग पावलोवच्या प्रयोगात घंटी हा, नाही सॉरी काही अडचण नाही, घंटी हा कोणता उद्दीपक आहे असं आपल्याला विचारलं. ठीक आहे, घंटी हा कोणता उद्दीपक आहे. मग हा कोणता उद्दीपक आहे, तर कृत्रिम किंवा अभिसंधित उद्दीपक आहे. कोणाच्या प्रयोगामध्ये, पावलोवच्या. ठीक आहे, मग इवान पावलोव यांनी त्यांच्या कोणती उपपत्ती आहे त्याची, अभिजात अभिसंधान उपपत्तीमध्ये 2 प्रकारचे उद्दीपक सांगितलेत. किती प्रकारचे, 2 प्रकारचे. मग ते 2 प्रकार कोणते आहेत, एक आहे नैसर्गिक उद्दीपक आणि दुसरा आहे कृत्रिम किंवा अभिसंधित उद्दीपक. मग नैसर्गिक उद्दीपक पहा, ज्याला पाहून नैसर्गिकरित्या प्रतिसाद येतो त्याला काय म्हणतात, नैसर्गिक उद्दीपक. मग उदाहरणार्थ काय आहे त्याच्यामध्ये, अन्न हे काय आहे, नैसर्गिक उद्दीपक आहे. आणि कृत्रिम उद्दीपक कोणता आहे, जो मुळात नैसर्गिक नाही पण सरावाने नैसर्गिक उद्दीपकासारखा प्रतिसाद मिळवून देतो त्याला काय म्हणतात,
कृत्रिम उद्दीपक म्हणतात. मग कृत्रिम उद्दीपकामध्ये काय येतंय, घंटी येते. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 22, अध्ययन उपपत्ती म्हणजे काय? अध्ययन उपपत्ती म्हणजे काय? मग अध्ययन उपपत्ती म्हणजेच काय, शिकण्याच्या प्रक्रियेचं स्पष्टीकरण, त्यालाच काय म्हणतात, अध्ययन उपपत्ती म्हणतात. मग बघा, एखादी व्यक्ती कशी शिकते यामागील कार्यकारण भाव म्हणजेच काय, उपपत्ती आहे. सरळ सरळ उपपत्ती किंवा अध्ययन उपपत्ती याचा अर्थ या ठिकाणी विचारलाय. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, या प्रकरणामध्ये तुम्हाला बेसिक गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि पाठांतर सुद्धा करायचं आहे. दोन्ही गोष्टी करायच्या, दोन्ही गोष्टीचा तुम्हाला काय करायचं, इथं मेळ बसवायचा आहे. प्रयत्न प्रमाण पद्धतीत चुकांची संख्या सरावाने काय होते? बघा, काय सोपा प्रश्न विचारला होता की प्रयत्न प्रमाण पद्धतीमध्ये चुकांची संख्या सरावाने काय होते? मग बघा, वाढते, कमी होते, स्थिर राहते, सांगता येत नाही. बघा बरं, तुम्ही एखाद्या गोष्टीचा जर चांगला सराव केला तर तुमच्या चुकांची संख्या काय होईल, कमी होईल का वाढेल? 100% कमी होईल. मग उत्तर काय असणार आहे आपला, कमी होते, हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, मग ही प्रयत्न प्रमाण उपपत्ती कोणाची आहे, तर ही कोणाची आहे, थॉर्नडाईकची आहे. मग थॉर्नडाईकच्या मते सराव वाढला की काय, प्रमाद म्हणजेच चुका कमी होतात. प्रमाद म्हणजे काय, हाही प्रश्न सरळ सरळ विचारला होता बरं का. मग प्रमाद म्हणजे काय आहे, तर प्रमाद म्हणजे चुका आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 24, प्रतिमा प्राधान्य देणारी उपपत्ती कोणती? आता काय विचारलंय, प्रतिमा प्राधान्य देणारी उपपत्ती कोणती आहे? मग ही कोणती उपपत्ती आहे, तर ही ब्रुनरची उपपत्ती आहे. मग ब्रुनर यांनी बघा, कृती, प्रतिमा आणि संकेत अशा 3 पातळ्या सांगितल्या आहेत. प्रश्न पुढचा विचारू शकतात की ब्रुनर यांनी आपल्या उपपत्तीमध्ये किती पातळ्या सांगितल्या, तर किती, 3. कोणकोणत्या, कृती, प्रतिमा आणि संकेत. मग इथं आपल्याला प्रश्न कशावरती होता, प्रतिमेवरती आपल्याला इथं प्रश्न विचारला होता. ठीक आहे, मग पुढचा प्रश्न आपल्याला कृतीवरती असू शकतो किंवा संकेतवरती असू शकतो. म्हणून आपली तयारी या ठिकाणी पूर्ण पाहिजे. ठीक आहे, अध्ययन संक्रमणासाठी कोणती उपपत्ती उपयुक्त ठरते? कशासाठी, अध्ययन संक्रमणासाठी. आता अध्ययन संक्रमण म्हणजेच काय, तर एका विषयातील ज्ञान दुसऱ्या विषयात कसे वापरले जाते यालाच काय म्हणतो आपण, अध्ययन संक्रमण म्हणतो. ठीक आहे, मग थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती, बॅगलेची ध्येयवादी उपपत्ती, जूडची किंवा जड्डची म्हणतात हे. ठीक आहे, जूड झालं, जड्डची सामान्यीकरण उपपत्ती. मग ह्या सगळ्यावरील सर्व उपपत्त्या काय आहेत, अध्ययन संक्रमणासाठी वापरले जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26, प्रयत्न प्रमाण पद्धतीत चुकांची संख्या सरावाने काय होते? मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. कारण आपण घेतलेला प्रश्न आहे, मग मलाही कळलं पाहिजे की बाबा मी शिकवल्याला किती लोकांना समजतंय. म्हणून याचं उत्तर सगळ्यांनी काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला जो व्हिडिओ आहे तो तुमच्याकडे असणाऱ्या शैक्षणिक ग्रुप असतील किंवा तुमचे काही मित्रपरिवार असेल की बाबा जे TET परीक्षेची तयारी करतात त्यांना नक्की शेअर करत चला, पाठवत चला. धन्यवाद मित्रांनो.